आज आपण बनवणार आहोत बासुंदी। आपण प्रत्येक सणाला किंवा पाहुणे आल्यानंतर बासुंदी बनवतो, पण ही बासुंदी आपण झटपट बनवणार आहोत। दूध न आटवता आपण ही बासुंदी एकदम दाटसर अशी बनवणार आहोत। तर चला मग आपण सुरुवात करूया बासुंदी बनवायला। इथं मी एक कढई घेतलेली आहे। आता त्यामध्ये मी 1 लिटर दूध घालते। हे आपलं दूध जास्त आपण आटवत नाही, त्यामुळे तुम्हाला जेवढी बासुंदी बनवायची आहे तेवढं तुम्ही दूध घ्या। इथं थोडंसं पाणी घातलेलं आहे मी। आता हे आपण चांगलं उकळवून घेऊया आणि हे आपल्याला दूध मीडियम गॅसवर 10 मिनिटासाठी हलवत राहायचं आहे। जर जवळ असाल तर फास्ट गॅस केला तरी चालेल। वरून आपण इथं केशर घालून घेऊया, म्हणजे आपल्या बासुंदीला छान कलर येईल। हे आपल्याला 10 मिनिटासाठीच उकळवायचं आहे। आपण जास्त हे आटवत बसायचं नाही आहे। तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही दूध आटवलं तरी चालेल। दूध आटवताना बाजूला जी शाई लागते ती पण आपण चमच्याने काढून त्याच्यामध्येच मिक्स करायची, म्हणजे आपलं बासुंदी पण एकदम दाणेदार होते। आता इथं मी काजू 10 ते 15 घेतलेत आणि बदाम घेतलेले आहेत। हे मी 10 मिनिटं गरम पाण्यात भिजत घातलेले आणि त्याची साल काढून घेतले। आता आपण ह्याची पेस्ट करून घेऊया। इथं मी थोडं पाणी घालून ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे बारीक। आता आपण दुधामध्ये ही पेस्ट घालून घ्यायची। आपल्याला एकदम हळूहळू थोडं थोडं सोडत हे दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे दूध आपलं फाटलं जाणार नाही। एकदम घातली तर आपलं दूध फाटेल, त्यामुळे थोडं थोडं करत ही पेस्ट आपण दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत। यामुळे आपलं दूध एकदम घट्ट असं तयार होतं। आता आपण हे 5 मिनिटासाठी उकळवत ठेवणार आहोत। त्यामध्ये साखर आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मी इथं पाऊण वाटी एक घातलेली आहे आणि वरून आपण ड्रायफ्रूट कट करून घालून घ्यायचे आणि हे आपण 5 मिनिटं उकळवून घेणार आहोत। आता आपलं बासुंदी तयार झालेली आहे। तर आता आपण वरून 1 चमचा जायफळ आणि वेलचीची पावडर घालणार आहोत। जायफळ एकदम थोडं घालायचं आहे, जास्त झालं तर आपलं बासुंदी कडवट होते, त्यामुळे जायफळ एकदम थोडं वापरा। आता आपली बासुंदी तयार आहे आणि एकदम घट्ट अशी तयार झालेली आहे। ही थंड झाल्यानंतर अजून घट्ट येते, त्यामुळे ह्या स्टेजला आल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा। ही पूर्ण थंड करून सर्व केली तरी चालेल किंवा थोडीशी कोमट असताना सुद्धा छान लागते। आता वरून आपण आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालून घेऊया। हे आपण जास्त दूध आटवत नाही, त्यामुळे आपली बासुंदी पण जास्त होते आणि एकदम दाटसर अशी, आणि चवीला सुद्धा एकदम छान लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।